मराठी मनोरंजन विश्वाची चंद्रा म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकर सतत चर्चेत असते। सध्या तिची तस्करी ही वेब सिरीज देखील लोकप्रिय ठरली आहे। कधी ती सिनेमातून आपल्या भेटीला येते तर कधी आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी दिलखुलासपणे बोलत असते। आता ती पहिल्यांदाच आपल्या लग्नाविषयी बोलली आहे। मी लग्न का केलं असं ती भारती सिंगला दिलेल्या पॉडकास्टमध्ये म्हटली आहे। यासोबतच तिने लग्नाविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केलाय। अमृता म्हणाली, आज लग्नाला इतकी वर्ष झाल्यावर असं वाटतंय की मी लग्न का केलं। तेव्हा लग्नाच्या वेळी इतके पैसे खर्च केले की त्याची बचत करायला हवी होती। लग्नासाठी फुकट पैसे बर्बाद केले असं आता वाटतंय, कारण लग्नानंतर आम्हाला आमचं घर घ्यायचं होतं। तेच पैसे वाचवले असते तर एक घर आलं असतं। आज इतक्या पुढे आल्यावर मी आणि हिमांशू याबद्दल बोलत असतो। पुढे अमृता म्हणते की आम्ही पैसे कमावले नाही असं नाही। नचबलियेमध्ये आम्हाला बरेच पैसे मिळाले, आम्ही नावही कमावलं, सगळं काही आहे, पण तरीही लग्नात जो खर्च झाला ना त्याचा आता पश्चाताप होतो। कारण आपण कलाकार आहोत, आमच्याकडे नेहमीच काम असतंच असं नाही, त्यामुळे आता त्या खर्चाविषयी खंत वाटते असं अमृता म्हणते। अमृताने 2015 मध्ये हिमांशू मल्होत्रा सोबत लग्नगाठ बांधली। त्यावेळी त्यांच्या विवाह सोहळ्याची बरीच चर्चा झाली होती। आज लग्नाला 10 वर्ष झाल्यानंतर अमृताला आपण केलेल्या खर्चाविषयी खंत वाटतेय। अमृताच्या या विचारांशी तुम्ही सहमत आहात का हे कमेंट करून नक्की कळवा। आणि मराठी सिने विश्वातील ताजे अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राइब करायला विसरू नका, फक्त राजश्री मराठी।